आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सध्याच्या या काळात जीवन जगण्याची गती दिवसेंदिवस बदलत असून माणसाला सर्व काही असून ही सुख, समाधान व शांती मिळेनासे झाले आहे. तर मनाला सुख, शांती, समाधान केवळ भक्ती मार्गातून व देव मंदिरातून मिळत असून बेडकियाळ येथे शुक्रवार तारीख 5 रोजी रामनगर भागातील सर्वांच्या सहकार्याने अष्टविनायक गणेश मंदिराची उभारणी करत आहेत. तेव्हा ग्रामस्थांनी दिननित्य श्री गणेशाचे दर्शन घेऊन मंदिरात थोडा वेळ काढावा, मनाला समाधान मिळेल असे परमपूज्य संपादना महास्वामीजी चिमूर्ती मठ चिकोडी हे आशीर्वचनपर बोलताना म्हणाले. ते रामनगर येथील श्री अष्टविनायक गणेश मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले, कर्नाटक महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी सुप्रिया पाटील, हालसिद्धनाथ कारखान्याचे संचालक जयकुमार खोत, ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले, युवा नेते दत्तकुमार पाटील, जवाहर कारखान्याचे संचालक सुनील नारे, मलगोंडा पाटील व बाळासाहेब कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रम प्रसंगी स्वागत व प्रास्ताविक सचिन पाटील यांनी केले. तर हरी जोशी यांच्या पौरोहित्याखाली विधिवतपणे मंत्रपठण व पूजाविधी करण्यात आली व विठ्ठल व लक्ष्मी कोरे यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. या प्रसंगी स्वामीजी व उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, आम्हा भारतीयांना आपल्या पूर्वजांच्या पासून संस्कार लाभले असून देश, देव व धर्म जोपासणारा देश म्हणून ओळखला जात आहे. तर धर्मचरणामुळे मनाला समाधान मिळत असून येथील गणेश मंदिराच्या निर्मितीसाठी 10 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून यातील 5 लाखाचा निधी धनादेश त्यांनी मंदिर कार्यकर्त्यांच्याकडे सुपूर्द केला व यानंतरही आपण मंदिर निर्मितीसाठी निधी देऊ असे त्यांनी सांगितले. तर मंदिर निर्मितीसाठी बऱ्याच दानिनींचे सहकार्य लाभले आहे. हे गणेश मंदिर निर्माणासाठी सर्वांनी सहकार्य करावे. गणेश मंदिर लवकरात लवकर निर्माण होऊ देत अशी त्यांनी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी रामनगर येथे नूतन बांधण्यात येत असलेल्या श्री विठ्ठल बिरदेव मंदिराच्या बांधकामाचीही पाहणी केली. याप्रसंगी सुप्रिया पाटील, जयकुमार खोत, मलगोंडा पाटील व बाळासाहेब कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी रामनगर येथील युवक मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रमोद कुमार पाटील यांनी केले तर बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले. SB न्यूजसाठी बेडकियाळहून ಗಜಾನನ್ ಪಾಟೀಲ್. ಎಲ್ಲ ಶರಣ ಬಂಧುಗಳೇ, ಬೆಡಕಾಳದ ಶರಣ ಬಂಧುಗಳೇ, ತಾಯಂದಿರೇ, ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಇವ್ರ ಹೆಸರು ಅಷ್ಟವಿನಾಯಕ ಅಂತಿಟ್ಟ. ಇವೆಲ್ಲ 8 ಗಣಪತಿಗಳು ಇರೋದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗನ. ಆದರೆ ಎಲ್ಲ ಗಣಪತಿ ಹೋಗಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಬೆಡಕಾಳದವ್ರಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲ ಗಣಪತಿಗಳನ್ನ ಒಂದೇ ಗಣಪತಿಗಳು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋ ಕೆಲಸವನ್ನು ನೀವೆಲ್ಲ ಮಾಡಿದಿರಿ. ಬಹಳ ಸಂತೋಷ. ಇವತ್ತು ಈ ಭಾಗದ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಶಶಿಕಲಾ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಅವರು 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗೆ ಅನುದಾನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರೊಂದು ಮಾತು ಹೇಳಕತ್ತಿದ್ರು ಇಲ್ಲಿ ಕೂತ್ ಕೂಡಲೇ ನಾವು ಈ ಮಹೇಶ್ವರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬಂದೀವಿ, ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಹಲ್ಯ ಹೋರ್ಕರ್ ಅವರ ಅರಮನೆಗೆ ಹೋಗಿದ್ದೀವಿ, ಆ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ನೋಡಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅವರು. ಆ ಭಾಗದೊಳಗೆ ಅಹಲ್ಯ ಹೋರ್ಕರ್ ಏನು ಮಾಡಿದ್ಲು ಅಂದ್ರೆ 350 ವರ್ಷದಿಂದ ಗುಡಿಗಳನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ಲು, ಗುಡಿಗಳನ್ನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿದ್ಲು. ಇವತ್ತೇನು 12 ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ನೀವು ನಿಂತೀರಿ, ಅವೆಲ್ಲವನ್ನು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಯಾತ್ರಾ ನಿವಾಸ ದಾಸೋಹ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೇಯಸ್ ಯಾರು ಸಲ್ತಂದ್ರೆ ಅಹಲ್ಯ ಹೋರ್ಕರ್ ಸಲ್ತದೆ. ಅಂಥ ಜಾಗಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬಂದಾರ ಅವರು. ಯಾರು? ಶಶಿಕಲಾ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಅವರು. ಈ ಭಾಗದಾಗ ಮುಜರಾಯಿ ಇಲಾಖೆ ಒಳಗೆ ಸಚಿವರಾದ ಮೇಲೆ ಅವರು ಸಣ್ಣ ಹಳ್ಳಿ, ದೊಡ್ಡ ಊರ, ಸಣ್ಣ ಊರ ಅಂತೇನಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಊರ ಗುಡಿಗಳನ್ನ ಕಟ್ಟಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಯಾರಾದಿದ್ರೆ ಅಹಲ್ಯ ಹೋಗ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಭಾಗದಾಗ ಯಾರಾದ್ರೆ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅವರು ಭಾಳಷ್ಟು ಗುಡಿಗಳನ್ನ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸಣ್ಣ ಗುಡಿ, ಹೊಲದಾಗಿದ್ರು ಗುಡಿಗಳು ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ತೋಟಪಡೆಗಳು ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಮುಜರಾಯಿ ಇಲಾಖೆಯೊಳಗೆ ಇಷ್ಟು ರೊಕ್ಕ ಐತೆ ಅನ್ನೋ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದಾನೆ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅವರು ಮಂತ್ರಿ ಆದ ಮೇಲೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಭಾಳಷ್ಟು ಅಭಿಮಾನ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅವರು ಇವತ್ತು ಮುಜರಾಯಿ ಇಲಾಖೆ ಒಳಗೆ ಮಂತ್ರಿ ಇಲ್ಲದೇ ಇದ್ರು ಕೂಡ ಶಾಸಕರಾಗಿ ಕೂಡ ಅನೇಕ ಗುಡಿಗಳಿಗೆ ಅನುದಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಭಾಗದೊಳಗೆ ಈಗ ಬೆಡಕಾಳದೊಳಗೂ ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಅಲ್ಲಿ ಊರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಗುಡಿ ಇರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಜೈನ ಸಮಾಜದ ಮಂದಿರ ಇರ್ಬೋದು, ಬಸ್ತಿ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲಕ್ಕೂ ಕೂಡ ಅವರು ಅನುದಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಈ ರಾಮನಗರದ ಈ ಒಂದು ಗಲ್ಲಿ ಒಳಗೆ ನೀವೇನು ಬಹಳಷ್ಟು ಸಂತೋಷದಿಂದ ಈ ಒಂದು ಗಣಪತಿ ಗುಡಿ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಏನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಈಗ 5 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಅವರು ಅನುದಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಕಮಿಟಿ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ, ಇವತ್ತು ಗುಡಿಗಳನ್ನ ಯಾಕೆ ಕಟ್ಟಿರ್ತಾರಂದರೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಾಧಾನ, ಶಾಂತಿ, ನೆಮ್ಮದಿ. ನಮ್ಮ ಮನೆಗಳು 4 ಅಂತಸ್ತು ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ನಮಗೆ ಶಾಂತಿ ಸಮಾಧಾನ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ಗುಡಿ 1 ಅಂತಸ್ತು ಇರ್ತಾವೆ, ಗುಡಿ 4 ಅಂತಸ್ತು ಇರಂಗಿಲ್ಲ. ಆದರೆ ಗುಡಿ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಬಂದ ಕೂಡಲೇ ನಮಗೊಂದೇನೋ ಸಮಾಧಾನ ಆಗ್ತದೆ, ಶಾಂತಿ ಸಿಗ್ತದೆ. ಆದಷ್ಟೇ ಒಳಗೆ
ನಮ್ಮ ಯಾವ ಊರಾಗೂ ಇಂಥ ಗುಡಿ ಇಲ್ಲ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಊರಾಗ ಎಲ್ಲ ಗುಡಿ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ದೇವರು ಒಬ್ಬರೇ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಹೆಸರು ಬೇರೆ ಬೇರೆ. ಆ ದೃಷ್ಟಿಯೊಳಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಗಣಪತಿ ಗುಡಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಲಿ, ಅಷ್ಟ ವಿನಾಯಕಗಳ ಶಕ್ತಿ ಇದೇ ಗುಡಿಯಾಗ ಬರಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ಹೇಳ್ತಾ ಭಾಳಷ್ಟು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ನಾನು ಕಲಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಮುಹೂರ್ತ ಭಾಳ ಚಲೋ ಐತಿ. ಮನುಷ್ಯಾಂತಿನೂ ಭಾಳ ಅದಾವು, ಇವು ಗುಡಿ ಪಾಯಬರನು ಭಾಳ ಅದಾವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಮತ್ತೊಂದು ಬರೋದಾನೆ ಬೆಳಕಾಕ್ ಈಗ ಬೇಕಾದವ್ರ ಕರೆ ಅಲ್ಲಿ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಗುಡಿ ಒಳಗೆ ಒಂದು 5 ದಿವಸ ನಾನು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಮಠ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿ 25 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಅದಕ್ಕಾಗಿ 25 ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಪ್ರವಚನ ಶುರು ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಈಗ ನಾನು ಪ್ರವಚನ ಶುರುವಾಗಿದ್ದು ಕಡಕ್ಲಾಟದೊಳಗೆ ಶುರು ಐತಿ. 4ನೇ ಊರ ಇಲ್ಲಿ ಬರಾವದೇನೆ, ಶಮನವಾಡಿಗೂ ಬರಾವದಿವಿ, ಇಲ್ಲಿ ಬರಾವದಿವಿ. ಇಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನ ಕಮಿಟಿ ಅವರೆಲ್ಲ ಕೊಡ್ಕೊಂಡು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಬೇಕು. 5 ದಿವಸ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಪ್ರವಚನ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮಗೇನು ಕೊಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಪ್ರಸಾದ ಕೊಟ್ಟರೆ ಸಾಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಭಾಳಷ್ಟು ಈ ಅಕ್ಕನ ಭಾಗದವ್ರು ಕೂತಾರೆ ಹಿಂದೆ ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ರಿ ನೀವು. ನೀವರೇ ಬೇರೆನವರ ಅರಿವಾದ್ರೆ ಇರಂಗಿಲ್ಲ, ಹಂಗಾಗಬಾರ್ದು. ನೀವೆಲ್ಲರೂ ಮುಂದಾಗಿ ಅಕ್ಕನ ಬಳಗದವರು, ಅಕ್ಕನ ಬಳಗತ್ತೆ ಮತ್ತೆ ಬಳಗತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಅಣ್ಣನ ಬಳಗದವರು ಅವ್ರದ್ದು ಐತಲ್ಲ, ಇಬ್ಬರದು ಕೂಡ್ಕೊಂಡು 5 ದಿವಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಶಶಿಕಲಾ ತಾಯಿ ಜೊಲ್ಲೆ ಅವರು ಕೂಡ ಬರಬೇಕು. ನಮ್ಮ ಪ್ರವಚನದಾಗ 5 ದಿವಸದಾಗ 1 ದಿವಸ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ನಾನು ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಅರ್ಥ ಸಹೋದರರೇ, ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ್ಲು मराठी ಮಾತಾಡ್ಲು? कन्नड माताड. हां बर. तर आताच स्वामीजींनी सांगून गेलं, सुप्रियाताईंनी सांगितलं, आणि आज मला खूप आनंद होतोय की अष्टविनायक मंदिराचा एक पायाभरणी समारंभ आपल्या जगामध्ये, ज्या वेळेला जग म्हणतो, जगामध्ये अनेक देश आहेत आणि त्या प्रत्येक देशाचं एक एक वैशिष्ट्य वेगवेगळं असतात. आणि अनेक देशाचं अनेक वैशिष्ट्य असलं तरी देखील त्या जगामध्ये एकमेव असा धार्मिक, सुसंस्कृत, संस्कारित देश आहे ते आम्ही तुम्ही जन्माला आलेलं हे पुण्यभूमी भारत देश आहे. भारत माता आपली आई म्हणून संबोधन करतोय. आपल्याला घरामध्ये एक आई असते, परंतु देश देखील आम्ही आई म्हणून संबोधन करतोय. हे आपल्या भारताचं महत्त्व आहे. आणि आपल्या भारत देशातले आपले पूर्वज हे सगळं आम्हाला परंपरागत पुढच्या पिढीला शिकवत गेलं. म्हणून आज देव, धर्म, देश अजूनही आमच्या मनामध्ये आम्ही श्रद्धा ठेवतोय. कारण म्हणून हे सगळं आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवत आलं, पिढ्यानपिढी हे संस्कार आम्हाला घडवलं. आणि आज आपल्या देशाचं देव, धर्म, देश हे संरक्षण करायला लागलो. ह्याला ताजा उदाहरण म्हटलं तर हे रामनगरचं हे अष्टविनायकचं मंदिर आज बांधायला लागलेत ना, हे देखील आम्हाला सुचवतंय की ह्या कमिटीचे मेंबर सगळ्यांनी म्हणले, आता म्हटले की मलगोंडानाने म्हटलं पूर्वी इथं कट्ट्यावरती बसत होते आपले पूर्वज, त्यांनी विचार केलाय गणपतीचा मंदिर पाहिजे. म्हणजे कसं विचार असते बघा, आपलं संस्कार कसं असतं त्या पद्धतीचं विचार आम्हाला मनामध्ये येते. पूर्वजांनी विचार केला, छोटंसं मंदिर बांधलं. त्याच्यानंतर आपल्या आताच बसल्यानंतर सांगत होता जयकुमारांना, मी तालुका पंचायतीचा अध्यक्ष होतो त्यावेळेला, वहिनी इथं एक कट्टा बांधून दिलो म्हणून. आणि आज सुप्रियानी पण सांगितलं की जयकुमार अण्णांना आठवण केलं की आज तुम्ही कट्टा बांधून दिला होता. आणि मलगोंड अण्णांनी म्हटलं आज माझ्या हातनं गणपतीचं मंदिर होणार होतं म्हणताना ते मंदिर पडलं. म्हणजे कसं लिंक आहे बघा, किती मनाला समाधान वाटतंय, किती उत्साह वाटतंय की पूर्वजांनी ती कल्पना केली इथं एक मला मंदिर पाहिजे. आणि आताच आपले संपादना स्वामीजी सांगून गेले की आम्ही आज भारतामध्ये 21व्या शतकामध्ये आहे. 21वं शतक म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये आमच्या आजी लोक काय म्हणतात, काय कलियुग आलं ग बाई, आहे ना, म्हणतात ना, काय कलियुग आलं ग बाई. त्यांनी त्या पद्धतीनं म्हणतात. आम्ही म्हणतो स्पर्धात्मक युग, कम्प्युटर युग, फॅशन युग, तंत्रज्ञानाचं युग, वैज्ञानिक युग. ह्या युगामध्ये अजूनही आम्ही आमचा संस्कार सोडत नाही. तर हे आमच्या पूर्वजांचं आणि विशेषतः आमच्या महिलांच्या मुळं, म्हणजे तुम्ही रागाला येऊ नका, कारण आपल्या प्रत्येक घरातल्या आपल्या बहिणी आपल्या देशाचं संस्कार जोपासण्याचं काम त्या बहिणी करतात. म्हणून आजपर्यंत हे आपल्याला होत आलेलं आहे. म्हणून आज आपल्याला कोणीही आपल्याकडं वाईट दृष्टिकोनातनं बघू शकत नाही, कुठलंही आमच्या भारताचं परंपरा उपडून टाकू शकत नाही. कारण आम्ही पक्का आपण देव, धर्म आणि देशाच्या माध्यमातून आम्ही असलं संस्कार जोपासना करत आलोय. स्वामीजींनी सांगितलं की आज 21व्या, मी पण सांगतो 21व्या शतकामध्ये आमच्याकडं गाडी आहे, बंगला आहे, हाताला पायाला आम्हाला काय म्हणायचं गडी आहेत, सगळं आहे, स्वयंपाकाला बाई आहे, परंतु समाधान आहे काय म्हटलं तर
सगळेजण काय म्हणतात, काय टेन्शन आहे हो, सकाळी उठलं की रात्री झोपतोपर्यंत टेन्शनच आहे. महिलांना विचारा टेन्शन म्हणायचं, युवकांना विचारा टेन्शन म्हणायचं, आपल्या भावांना विचारा टेन्शन. कारण असं धावपळीचं युग आहे. आणि आता ह्या टेन्शन कमी करण्याला आपल्याला शांती पाहिजे, समाधान पाहिजे, आपल्याला निवांत पाहिजे म्हटलं तर 1 कोटी रुपये पण तुम्ही कुठल्याही बाजारमध्ये जाऊन मला 1 तासाचं शांती पाहिजे म्हणून तुम्ही 1 कोटी रुपये दिला तर तुम्हाला मिळणार आहे? नाही मिळत. कुठेही समाधान मिळत नाही. कितीही पैसे दिला तर ते कुठेही बाजारामध्ये मिळत नाही. परंतु आमचे पूर्वज किती शाणे होते म्हटलं तर मठ आणि मंदिरामध्ये तुम्हाला समाधान मिळते. मठ आणि मंदिरामध्ये 5 मिनिटं जावा आणि जाताना सांगितलं की गेल्याबरोबर घंटी वाजवायला पाहिजे आणि कासव समोर असते. आपल्याला देवाच्या समोर कासव असते. कारण आम्ही व्यवहारिक असतोय, आम्ही संसारिक असतोय. देवळामध्ये जाताना ते कासवाला कसं जरासं टच झालं की ते सगळं आपलं हात पाय तोंड सगळं आत घेऊन आपण शांतपणे बसते. तसं देवळात आलाय, तुम्ही बाहेरचं बाहेर सगळं सोडा आणि देवाकडं लक्ष द्या म्हणून त्या कासवाच्या माध्यमातून आपल्याला शिकवतात. आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या पूर्वज म्हणतात की 2 मिनिटं तरी बसा. आम्हाला आता बसायला पण टाईम नाही. देवाला जायचा, नमस्कार करायचा, ते परत फिरायचं. परंतु पूर्वजांनी सांगितलं 5 मिनिटं 2 मिनिटं बसा. बसा म्हणायचा अर्थच होतं की तिथं मंदिरामध्ये जे पूजा अर्चना मंत्र चालू असते त्याचं पॉझिटिव्ह एनर्जी असते. त्याला मराठीत काय म्हणतात मला तेवढं माहीत नाही. पॉझिटिव्ह एनर्जी, ते पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला थोडंसं तिथं शांत बसलो डोळं झाकून तर जे काही आमचं टेन्शन असतं ते आम्ही मंदिरामध्ये विसरू शकतोय. आपल्या मठामध्ये गुरूंच्या समोर गेलं तर तिथं विसरू शकतोय. म्हणून 21व्या शतकात तुम्ही कोट्यांना देखील कुठल्याही बाजारमध्ये शांती मागायला गेला, समाधान मागायला गेला, मन शांत मागायला गेला तर कुठंही मिळत नाही. परंतु आपल्या पूर्वजांनी मठामध्ये या, मंदिरामध्ये या, 2 मिनिटं बसा, तुम्हाला जे ऊर्जा पाहिजे. बॅटरी चार्जिंग होत आहे ना, आता लाईट असताना बॅटरी चार्जिंग घालता आणि त्याचा उपयोग कधी करता? लाईट गेल्यानंतर करता. मग आमच्या ह्या शरीराच्या बॅटरीला चार्जिंग पाहिजे ना. रोज सकाळी उठलं की नाश्ता काय करायचं, दुपारी भाजी काय करायचं, संध्याकाळी पोरं आलं तर चहा संग काय करायचं, ह्याच्यातच आमचं जीवन जातंय. परंतु 2 मिनिटं असं कार्यक्रमामध्ये गुरुजींच्या समोर बसा, त्यांचं 2-4 वाणी ऐका आणि अशा मंदिरमध्ये येऊन बसला तर मन समाधान होतंय आणि आपलं बॅटरी चार्जिंग होतंय. पुढच्या संसाराला त्याचं ताकद आपल्याला येते. म्हणून आपल्या रामनगरची आपली मुलं सगळी, आमच्या डोमणे अण्णा, मलगोंड अण्णा, आमचे शिंदे, आपले सर्व केसते, आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना घेऊन आले माझ्याकडं आणि सांगितलं की वहिनी असं असं झालं आहे आणि आम्ही मंदिर बांधायला पाहिजे. तर त्याच वेळेला मी त्यांना सांगितलं की 10 लाखाचा निधी मी देतो, 5 लाख आधी मी मंजूर करतो, ते बांधकाम सुरू करा आणि नंतर ते देखील उरलेलं 5 लाख आपण देतो. आता सगळ्यांनी सांगितलं की फॅक्टरीनं पण आपल्याला मदत केले, महाडिक स्वरूपनी पण केलंय म्हटले, आता सुप्रिया पण सांगितल्या, अण्णा सांगितल्या. ते सगळ्यांचं नंतर हानी हानी कुडीदळा हळलं अंतर लहांग, सगळ्यांचं देखील थोडं थोडं येऊ देत. परंतु जिथं कमी पडतंय तिथं आणि मी असणार आहे. फक्त संपूर्ण मंदिर बांधून ह्याचं उद्घाटन लवकरात लवकर मंदिरचं वास्तुशांती आपण करायचं आहे. म्हणून मी देखील माझं सौभाग्य मानतो. कारण मी पण एक महिला आहे. आता मी कुठेतरी कार्यक्रमाला गेलं तर मला महिला विचारतात, तुम्ही वहिनी स्वयंपाक करता, तुम्ही भाकरी करता? भाकरी आणि स्वयंपाक नाही ते मी कुठं मंत्री झालं तरी स्वयंपाकघराला माझं लक्ष असतंच. कारण आपण जेव्हा काय कर्तव्य करत असतोय त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सगळीकडे लक्ष देतोय आणि ते एक सेवा करण्याची संधी तुम्ही सगळ्यांनी मला दिलाय. तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिल्यामुळं माझं सेवा तुम्हाला इथं आपल्या मतदारसंघात करायचं एक संदर्भ तुमच्यामुळं आलेला आहे. म्हणून मी परवा अहिल्याबाई आता सांगितलं ना, माहेश्वरला गेलो होतो मी, माळवा प्रांतला. आता तिथूनच आलोय, कालच आलोय. आता यायला वेळ झाला तरी, कारण आठवड्याभर नव्हतं म्हणून घरात सगळे लोक पाहिजे. तर देवाच्या कृपेनं मंदिरच चांगल्या पद्धतीचं व्हायला लागलंय. त्याचा आम्ही म्हणजे आराखडा बघितलेला आहे आणि त्यासाठी आमच्या आमदारांनी 10 लाख रुपये मंजूर केले, त्यातील 5 लाखाचा धनादेश दिलाय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्टचे स्वरूप महाडिक यांनी सुद्धा आर्थिक सहाय्य केलेलं आहे, दत्तकुमार पाटलांनी केलेलं आहे, अजून भरपूर जणांनी केलेलं आहे, अजून करणार आहेत. तर त्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद म्हणते. कारण ह्या मंदिराचा जीर्णोद्धार
सगळ्यांच्या हस्ते आणि जयकुमार अण्णांच्या त्यावेळेला मंदिराची पायाभरणीला तुम्ही होता, त्यावेळेला तालुका पंचायत अध्यक्ष होता. तसंच सहकार्य आमच्या बेडक्याळवर विशेष तुमचं प्रेम आहे, तसंच राहू दे. आणि स्वामीजींच्या आशीर्वादानं लवकरात लवकर मंदिराचं बांधकाम पूर्ण होऊन वास्तुशांती लवकर करूया. आणि ज्वल्यवहिनींना अजून एक विनंती, त्यांनी मुजराई खात्याच्या मंत्री असताना बऱ्याच, आता स्वामीजींनी सांगितलं तसं भरपूर मंदिरांचा जीर्णोद्धार केलात, पण बऱ्याच मंदिरांचं बांधकाम अर्धवट आहे. त्यासाठी तुमचं आम्हाला पत्र लागणार आहे, कारण जरी सत्ता काँग्रेसची असली तरी आमदार तुम्ही आहे, त्यामुळं तुम्ही विशेष सहकार्य करावं. आणि आमचे बेडक्याळवासीय, रामनगरवासीय ज्यावेळेला तुमच्याकडे गेले त्यावेळेला तात्काळ तुम्ही आम्हाला धनादेश किंवा मंजुरी दिला, त्याबद्दल परत एकदा मी तुमचं धन्यवाद म्हणते रामनगरवासियांच्याकडून. आणि मला 2 मिनिटं बोलायला. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.